नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। बांधकाम कामगार या बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी किंवा नूतनीकरणासाठी म्हणजे रिन्यूअल करण्यासाठी ही प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये जे चलन लागत होतं ते चलन आता शासनाने या ठिकाणी बंद केलेलं आहे। बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी असेल किंवा त्या ठिकाणी त्यांचं जे नूतनीकरण असेल आता हे अगदी मोफत होणार आहे। याबाबतचा शासन निर्णय शासनाकडून 13 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयाच्या माध्यमातून जे नवीन नोंदणी असतील किंवा नूतनीकरण असतील हे अगदी मोफत केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। हा शासन निर्णय नेमका काय आहे, यामध्ये काय माहिती दिली आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर चला शासन निर्णय आपण ओपन करू आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून कशा पद्धतीने निशुल्क लाभ दिला जाणार आहे, कशा पद्धतीने मोफत लाभ दिला जाणार आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या शासन निर्णयामध्ये इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नूतनीकरण फीस निशुल्क करण्याबाबतचा हा जो काय शासन निर्णय आहे हा शासन निर्णय कधी दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी शासनाने निर्गमित केला आहे। म्हणजे आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला जी नवीन नोंदणी करायची असेल किंवा नूतनीकरण करायचे असेल या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही। आता या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी त्या बांधकाम कामगाराबाबतची माहिती दिलेली आहे की 29 विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्याबद्दलची माहिती दिली। त्यानंतर या ठिकाणी खाली खाली दिलेलं आहे किंवा याआधी कधी हे होतं किंवा जो जुना शुल्क होता तो 25 रुपये होता, हा 25 रुपये कमी करून परत त्यानंतर 1 रुपये शुल्क करण्यात आला आणि आता परत 6/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे। त्याच अनुसरून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी महामंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतन शुल्क माफ करण्याबाबत जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव या ठिकाणी शासनाने आता मंजूर केला। आता या प्रस्तावाच्या माध्यमातून काय केलं की शासनाने काय निर्णय घेतलाय तो इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 मधील कलम 12(3) व कलम 62(2) जी मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी फीस शुल्क नोंदणी शुल्क जो आहे तो निशुल्क करण्यात या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला काय केलं किंवा जे नवीन नोंदणी करायची असेल किंवा रिन्युअल म्हणजे आपण नूतनीकरण करायचं असेल तर कोणताही तुम्हाला या ठिकाणी आता शुल्क आकारला जात नाही। या पद्धतीचा शासन निर्णय होता। ही एक महत्त्वाची माहिती होती की नवीन नोंदणी करण्यासाठी शासनाने जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय या निर्णयाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे। तर माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला भेटत राहतं। चला धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।